रायगड जिल्ह्यातलं अलिबाग तसं कोकण किनारपट्टीच्या सौंदर्याने व्यापलेलं, पण तसंच मुंबई जवळ असल्याने मुंबईतल्या नोकरदार वर्गाचं हक्काचं वीकेंड ट्रिपचं ठिकाण म्हणजेच अलिबाग. तसा हा थोडासा शहरी टच असलेला भाग. जसं रत्नागिरी, सिंधुदुर्ग याला तळकोकण म्हणतात, तसं मुंबईपासूनच ठाणे, रायगड, रोहा, अलिबाग याला वर कोकण म्हणतात, कारण ते शहरी भागाशी जोडलेले आहेत. हे प्रकार जरी नावाला असले तरी कोकण किनारपट्टीच्या भागातल्या लोकांचं साधं राहणीमान, घरचं खाऊन पिऊन सुखी आलेल्या माणसांसाठी आपुलकीचे शब्द आणि घरच्या लक्ष्मीने मायेने केलेला स्वयंपाक हे तिथलं सुख आणि समाधान. या अलिबाग तालुक्यातलं विरवाडी गावच्या ग्रामस्थांचे लेकी सुनांचे आराध्य दैवत म्हणजेच श्री जोगेश्वरी देवी. या देवीची एक प्राचीन दंतकथा अशी, कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी जेव्हा कोकणातून तिच्या विवाहानिमित्त बीडच्या अंबेजोगाई इथे जात असताना तिचे पैंजण या ठिकाणी पडले. पुढे काही दिवसांनी गावातल्या एका व्यक्तीला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. माझे इथे स्थान आहे असं सांगितलं. पुढे हे देवीचे शक्तिस्थळ असून श्री जोगेश्वरी देवीच्या स्त्री स्वरूप शक्ती रूपाची पूजा करण्यास इथे सुरुवात झाली. पुढे काही वर्षांनी इथे टुमदार कौलारू मंदिर बांधलं गेलं. अलिबाग मधल्या चरी गावचे, बदलापूर आणि पनवेलचे लवाटे कुटुंबीय, नारंगीचे जोशी कुटुंबीय, या भागातले काही देशस्थ ब्राह्मण, इथले ग्रामस्थ यांची ही कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी. चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या लढाईनंतर या गावात येऊन देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केल्याचे सांगितले जाते. तसा जुना पुरावा देखील मंदिरात आहे. पुढे काही वर्षांनी इथे देवीचे भक्कम मंदिर बांधले गेले. काही जण असंही म्हणतात की श्री योगेश्वरी आणि श्री जोगेश्वरी या दोघीही बहिणी होत. दोन्ही कुमारिका असल्याने देवालयात तेज आणि ऊर्जा जाणवते. देवीचे शक्तिस्थळ 3 फूट उंचीचे असून त्याला चांदीचा मुखवटा केलेला आहे. इथे नवरात्र उत्सवात गाभाऱ्यात घटस्थापना आणि 9 दिवसांच्या माळा लावल्या जातात. नवरात्रीला इथे ग्रामस्थांची विशेष आरती होते. गाभाऱ्यात जातात देवीची सात्विक ऊर्जा जाणवते, मन शांत होतं. विशेष म्हणजे इथे देवी समोर बसल्यावर बसलेला व्यक्ती देवीच्या नजरेसमोर येतोच. देवी समोर बसून मनोभावे तिच्याशी बोलता येतं. देवी भक्तांचं सगळं ऐकत असते, अशी इथे श्रद्धा आहे.